स्पेशल दिवस म्हणून आपल्या आलेलं आहे. चुकलं. सुप्रभात मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. हा तर ओंकारचा ब्लॉग आहे, पण ओंकार कुठे आहे? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर गाईस, आज आहे खूप स्पेशल दिवस, कारण आज आहे त्यांनी ताईचा बर्थडे. आणि आज आपण आलेलो सकाळी इस्कॉनमध्ये सांताक्रूजच्या इथे. आणि अजून खूप सारी प्लेसेस बघायचे आहेत, ते तुम्हाला नक्की नंतर समजेल जसं ब्लॉग पुढे होईल. तर येस गाईस, ब्लॉग कंटिन्यू करा, सोबत राहा. तर मित्रांनो, आता आपण जस्ट आलो बघा, इथे इस्कॉन आहे. तर जस्ट आता आलो आणि त्याच्यासमोर एक मंदिर आहे, ते मी दाखवतो बघा. इकडे समोर 7 मजली मंदिर आहे आणि आपण 7th फ्लोअरला आहोत आता सध्या. आणि ते बघू शकता, शिव पार्वती आणि गणपतीमध्ये एक भारी सुंदर असं दर्शन करण्यासारखं आहे. इकडे खूप मस्त वाटलं, प्रसन्न इकडे. आणि इकडे शिवलिंग तुम्ही बघू शकता तिथे इथे. असंच आहे खूप सारे 7 आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत आपले. आणि अजून खाली फर्स्ट फ्लोअरपर्यंत आपण जायचंच आहे सगळं पूर्ण. तर तुम्हाला दाखवेल छोटे क्लिप. आणि अजूनसुद्धा खूप सारे प्लेसेस बघायचे आहेत आपल्याला. आणि हा आहे बघा इथे इस्कॉन आपला. मुंबईसारख्या ठिकाणी असं मंदिर असणं म्हणजे खूप चांगलं. हो, खूपच भारी वाटतं. चला आता आपण खाली जाऊया, 2nd फ्लोअर म्हणजे 6th फ्लोअरला. तर गाईस, इकडे होतं ते आपलं इस्कॉन मंदिर वगैरे सगळं. आणि आपण फिरून वगैरे आलो. आणि जस्ट बघा इकडे आहे हा बीच. इथे सुद्धा थोडा फेरफटका मारूया आणि नंतर परत अजून सुद्धा फिरायचं आहे खूप सारं. तर मगाशी आपण बघितलं की आपण इस्कॉनच्या समोरचा जो समुद्र आहे त्या समुद्रावर इतका शांत तसं आहे, पण सगळे लोक खेळत आहेत. नॉर्मली असं सगळ्यांची नोंद नाही आहे. बिहूचा मेन बीचपासून एक साधारण 2 किलोमीटरच्या अंतरावर हा एक बीच आहे, जो इस्कॉन मंदिराच्या बरोबर समोरून येतो. खूप स्वच्छ आहे पाणी, तसं म्हणजे मुंबईचा समुद्र आणि स्वच्छ ठीक आहे, तरी पण आहे बऱ्यापैकी तो स्वच्छ दिसतोय की. येस, आणि अजून खूप सारे फिरायचे तिथे. आणि बीच बघू सुद्धा पूर्ण लहान मुलं सुद्धा खूप एन्जॉय करतात. तर येस काहीच अजून सुद्धा खूप सारे प्लेसेस बघायचे आहेत आपल्याला. एन्जॉय करा ब्लॉग. तर गाईस, आपण जस्ट आता उतरलो मरीन ड्राईव्हच्या इकडे. आणि आता आपण सध्या आलो मुंबादेवी मंदिराच्या इकडे. आणि आपण थोडं इथं सुद्धा दर्शन घेऊ. तुम्ही बघितलं, म्हणजे थोडं एन्जॉय केलं. आणि आता मुंबादेवीच्या इथे दर्शन घेऊ आपण. गर्दी थोडी जास्तच वाटते इकडे, संडे आहे आज त्यामुळे. फायनली आमचं मुंबादेवीचं दर्शन झालं आहे. लाईन बघून असं वाटत होतं की आमचं दर्शन साधारणतः तरी होणार नाही, तर लवकर दर्शन झालं आहे. हॅलो, आम्ही आज दिवसभर देवदर्शन केलं, म्हणजे सकाळपासून देवदर्शन करतोय. आता जरासा रिलॅक्स टाईम झाला, म्हणजे थोडा गप्पा होतील, कारण देवदर्शनामध्ये देवावर जास्त लक्ष असतं, गप्पांवर कमी. मग आम्ही झालं देवदर्शन करून झाला, आणि थोड्याशा गप्पा मारल्या. आता आम्ही आमच्या प्रवासाला पूर्ण सुरुवात करतोय. खूप छान दिवस गेला. बड्डे खूप चांगल्या प्रकारे सेलिब्रेट झाला माझा. पूर्ण एक मंगलमय वातावरण होतं. ब्लॉगर सुद्धा मिळाले आम्हाला आपल्या चॅनलसाठी. नक्कीच. नेहमीच माझा प्रत्येक बड्डे, म्हणजे मी मुंबईला आल्यापासूनचा प्रत्येक बड्डे ना, तो ओंकारबरोबर एक स्पेशल सुरुवात होते. आणि माझा भाऊ म्हणून जरी सख्खा भाऊ नसेल, तरी पण एक म्हणतात ना, भावाचं पूर्णपणे त्याने कर्तव्य निभावलं आहे. खूप खूप धन्यवाद. आता आम्ही आहोत दादरमध्ये शिवाजी पार्कात मध्ये. थोड्या हॉर्नचे वगैरे आवाज येत असतील. खूप छान गेला दिवस.
म्हणजे माझे प्रत्येक वाढदिवस म्हणजे मुंबईला आल्यापासून, म्हणजे मला मुंबईला येऊनच साधारणतः 3 ते 4 वर्ष झालेत. 3 ते 4 वर्षात प्रत्येक वाढदिवस माझा मुंबईतच येतो. तर प्रत्येक वाढदिवस माझा सेलिब्रेट करणं किंवा स्पेशल बनवणं फक्त ओमकार करतो. म्हणजे सख्या भावाची कमी बरोबर पूर्ण करून करतो. खूप खूप धन्यवाद. आज प्रत्येक बर्थडे माझ्यासोबत म्हणजे सेलिब्रेशन म्हणा किंवा नाही जमलं तरी कॉलवर म्हणा खूप सपोर्टिव्ह आहे ताई. आणि बर्थडे म्हणा सुखदुःख का सगळं सोबत राहते ना. आपण आपलं सुद्धा कर्तव्य आहे करणं. तेच मी पण निभावतो. शुगर झाली मला आज. पण खूप छान वाटलं. सकाळपासून दिवसभर आम्ही देवदर्शन करतोय आणि सगळ्याच दिवस एकदम असं मंगलमय दिवस गेलाय. संडे एकदम फुल एन्जॉयमध्ये गेला. खूप मस्त खूप मस्त मजा आली. आणि आम्ही आमच्या बाकीच्या जे 3 मेंबर्स आहेत त्यांना खूप मिस करतोय. तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये तिथे सुद्धा टाकेल मी. V5 म्हणून आहे. V5 म्हणून आहे, श्रावणी आहे, आदित्य आहे, ओम आहे. आम्ही त्यांना खूप मिस करतोय. खरं ते सगळे आपल्या वेगवेगळ्या लोकेशनवर आहेत पण ते आमच्यासोबत नाही जोडू शकले. पण नक्कीच लवकरच आम्ही एकत्र येऊन आम्ही एकत्र काहीतरी प्लॅन करू आणि तुम्हाला नक्की दाखवेल त्याचा व्हिडिओ ब्लॉग आपल्या ब्लॉग. आणि मी खूप एन्जॉय करेल आमची फ्रेंडशिप. स्पेशल दिवस म्हणून आपल्या आलेलं आहे. चुकलं सुप्रभात. हा